नमस्कार. नुकतेच 10वी आणि 12वीचे रिझल्ट म्हणजेच निकाल लागलेले आहेत आणि विद्यार्थी आता पुढील महाविद्यालयामध्ये म्हणजे 11वी 12वी अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. पण पुणेसारख्या शहरामध्ये विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात नंबर लागल्यावर ते राहायचं कुठं असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे पडतच असतो. त्याच अनुषंगाने आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेमके पुण्यामध्ये विद्यार्थ्यांची राहायची सोय कशी होईल त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती देणारे व्हिडिओ प्रसारित करीत आहेत. आजचा व्हिडिओचा मुख्य विषय हाच आहे की वसतिगृहाची प्रवेशाची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. ती नेमकी कोणती कशी याची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच आला असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच शैक्षणिक माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जातील. आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या मुख्य विषयाला पाहूया. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी सरकारी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहे. यंदाही प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईनच असणार आहे. 11वी 12वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज हे स्वीकारले जातील असं सांगण्यात येत आहे. वेळापत्रकानुसार शालेय विद्यार्थ्यांचे अर्ज 30 जूनपर्यंतच स्वीकारले जाणार आहे. 30 जून नंतर कुठल्याही प्रकारचे विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांची यादी 7 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी 15 जुलैपर्यंत अर्ज करावेत. प्रवेश यादी 31 जुलै 2026 रोजी जाहीर करण्यात येईल. या तारखा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. पुणे जिल्ह्यात एकूण 26 मागासवर्गीय मुलामुलींची सरकारी वसतिगृह आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 14 सरकारी वसतिगृह असून त्यापैकी 9 मुलांची आहेत तर 5 मुलींची आहेत. याची विद्यार्थ्यांना माहिती असावी यासाठी हे मी सांगत आहे. नेमकं आपण पुणे शहरामध्ये शिकायला जातो पण राहायची व्यवस्था नेमकी कुठे आहे याची आपल्याला कल्पना नसते, माहिती नसते आणि सांगणारं कोणीही नसतं. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजेल की सर्व इत्थंभूत माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. त्यामुळेच आपल्या चॅनलला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस सबस्क्रायबर वाढत आहेत. त्यामुळे शैक्षणिक माहिती आणि विविध MPSC UPSC संदर्भात विद्यार्थ्यांच्या साठी महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण लवकर देण्याचा प्रयत्न करत असतो. आज देखील वसतिगृहाची प्रवेशाची अर्ज प्रक्रिया सुरू झाली याचा व्हिडिओ आपण आता देत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार माहिती बघून घ्यावी. 30 जूनपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि पुढे आपण सांगितल्याप्रमाणे ते टप्प्यानुसार ते प्रवेश विद्यार्थ्यांना देण्यात येईल. आता सध्या 11वीचे सुद्धा महाविद्यालयामध्ये प्रवेश चालू आहे. पहिली फेरी झालेली आहे. दुसऱ्या फेरीची देखील वेळापत्रक आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेले आहे. जी माहिती शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असेल आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल तीच माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. त्यामुळे MPSCची कोणती नवीन जाहिरात आलेली असेल किंवा UPSCची संदर्भात काय महत्त्वाची अपडेट असेल, UPSCने नुकतंच वार्षिक वेळापत्रक त्यांचं जाहीर केलं ते देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे 4थी किंवा 7वीचे शिष्यवृत्तीचे निकाल असो, अर्ज भरण्याची प्रक्रिया असो, वेगवेगळे जे शैक्षणिक माहिती आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देत असतो आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असतो. TET CTET संदर्भात महत्त्वाची अपडेट, शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट, तसेच वसतिगृह प्रवेशासंदर्भात महत्त्वाची अपडेट, विद्यार्थ्यांना मोफत कोणती सुविधा उपलब्ध होईल आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी आपण यूट्यूब चॅनलवरती हे व्हिडिओ टाकत आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला आणि पहिल्यांदाच आला असेल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना ही माहिती सविस्तर कळेल. धन्यवाद.